उशीरच झाला. अहो कुठे आलो काय विचारताय? आपल्या हॉलमध्ये. कशाला? अहो दिवाळी पहाटला. अहो काय झालं, दरवर्षीसारखे दिवाळीचे फटाके जास्त वाजले नाहीत ना सकाळी, त्यामुळे जाग नाही आली. पण तरी पटपट आवरून मी वेळेत पोहोचलोय. दिवाळी पहाट 2020ला. अहो तुम्ही म्हणाल की दिवाळी पहाट कशी काय साजरी होईल बाहेर अशी परिस्थिती असताना, पण नाही ना, इकडेच तर घरी मजा आहे. आपल्या पुराण लष्कर सहयोग डोंबिवलीने या वर्षीची दिवाळी पहाट एका वेगळ्या पद्धतीने पण त्याच उत्साहात साजरी करायचं ठरवलं. कसं आहे, उत्सव तोच आहे, उत्साह पण तोच आहे, फक्त यावेळी सादरीकरणाचं माध्यम फक्त बदललेलं आहे. लगेच सुरुवात करूया. कार्यक्रम चालू होतोय. असं असतं, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही कलाकार नटराजाच्या वंदनेने करतो. हीच नटराजाची वंदना, नटराजाची नांदी आपल्या समोर सादर करते कुमारी प्रचिती सावंत. या या बघूया, चला. तुम्हा सर्वांना माझ्याकडनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धुमकिट तदानी धुमकिट नटना गरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नवा घुमतो मृदुंग पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप बुलवी नटरंग नटरंग नटरंग. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आणि नववर्ष तुम्हाला आनंददायी, आरोग्यदायी, आणखी भरभराटीचे जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हॅपी दिवाळी. काय मंडळी, कशी वाटली नांदी? झाली का नाही दिवाळी पहाट आल्हाददायक? आला का नाही उत्साह? मग तर ही नांदी सादर केलेल्या प्रचिती सामंत बद्दल विशेष सांगायचं म्हणजे प्रचिती गेले 14 वर्ष नृत्यालंकार सायली शिंदे यांच्याकडे कथ्थक शिकते. कथ्थकच्या तिच्या 5 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि तिने जी नांदी सादर केली ती नटरंग या चित्रपटातील. नटरंगचं सगळे संगीत अजय अतुल या जगप्रसिद्ध जोडीचं आहे. पण विशेष सांगायचं म्हणजे
त्याची सगळी गीतं म्हणजे लिरिक्स सगळ्या गाण्यांची ही नांदीजी गायली त्याची पण गुरु ठाकूर यांनी लिहिली. गुरु ठाकूर, कुडाळ देशकर, आपले ज्ञाती बांधव. कुडाळ देशकर म्हणजे वर्ल्ड फेमस. माझ्याकडेच बघा ना. असो, स्वतःचं कौतुक पुढे झालं. आता आपण पुढे वळूया. पण मी जसं म्हटलं कुडाळ देशकर वर्ल्ड फेमस, ते कसे ते मी तुम्हाला सांगतो. दिवाळी पहाट 2020 हा कार्यक्रम जरी ऑनलाईन डिजिटल असला तरी त्याची ख्याती आधीच जगभर पसरलेली आहे. कारण ह्या पुढचं गाणं श्री अभय सामंत आपल्यासमोर सादर करतायत. मुंबई, भारत नाही, थेट दुबईवरून. नटरायाचं वंदन झालेलं आहे, आता गणरायाला वंदन. गणपती बाप्पा, या बाप्पाचं आपल्या कुडाळ देशकरांची एक विशेष नातं आहे. या स्टेजवर घडणारा कुठलाही समारंभ असो, पहिले आशीर्वाद त्याचा, किंवा कुठलाही कार्यक्रम असो, आपण बाप्पाच्या आशीर्वादाशिवाय त्याला सुरुवात करतच नाही ना. चला बाप्पाचं वंदन करून श्री अभय सामंत यांचं पुढचं गीत ऐकूया. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. सिंदूरवदना तुझला नमितो दर्शन दे मजला. सिंदूरवदना तुझला नमितो दर्शन दे मजला. सुख करता तू दुःख करुनिया, तारी प्रभो सकला. विघ्न विनाशक म्हणती तुझला, विघ्न विनाशक म्हणती तुझला. तू आमुची प्रेरणा वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. सर्व सुखाचा तो प्रभुदाता, सर्व सुखाचा तो प्रभुदाता, सर्व सुखाचा. सर्व सुखाचा तो प्रभुदाता, सर्व सुखाचा तो प्रभुदाता. विद्येच्या देवा जगजीवनिया तूच शुभ करा, जगजीवनिया तूच शुभ करा. शुभ दिन फुलवा, कर्पूर गौरा गणनायक तू, कर्पूर गौरा गणनायक तू. तू आमुची प्रेरणा वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना.
समस्त डोंबिवलीकर नाती बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी सादर होणारा दिवाळी पहाट हा कार्यक्रम यावर्षी सह्याद्री हॉलवर करोनामुळे साजरा होऊ शकत नाही. त्याला पर्याय म्हणून आपल्या जातीतील काही कलाकारांनी ऑनलाईन सादर केलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा. मी मोरया म्हणणार नाहीये, कारण मोरया तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीन समोर आणि मोबाईल स्क्रीन समोर म्हणायचं. काय वाटतंय का नाही? खऱ्या खुऱ्या कार्यक्रमाचा निवेदक कार्यक्रम व्हर्च्युअल असला म्हणून काय झालं? असो, कितीही शाईन मारली तरी तुमचे टाळ्या शिट्ट्या हसे माझ्यापर्यंत ऐकू येणार नाहीये, पण तुम्हाला ते नक्कीच येत असतील असं मी गृहीत धरतो आणि पुढे जातो. बरं, आत्ताच जे गीत आपल्या समोर सादर झालं त्याचे मूळ गायक होते श्री अजित कडकडे. सुप्रसिद्ध संगीतकार गायक अजित कडकडे यांनीच हे गीत संगीतबद्ध सुद्धा केलं होतं. आणि मुख्य सांगायचं म्हणजे श्री अभय सामंत आता त्यांच्याचकडे गाण्याचं प्रशिक्षण घेत आहेत. वळूया पुढच्या गाण्याकडे. कसं आहे, सध्या आपल्या आजूबाजूला बाहेर बरंचसं नकारात्मक वातावरण चाललं. हळूहळू सगळं नीट होतंय, सकारात्मकतेचा उजेड येतोय आणि हा दीपोत्सव आहे. दीपोत्सव हा प्रकाशाचा उत्सव, दिव्यांचा उत्सव. असाच आपल्या मनामध्येही सकारात्मकतेचा प्रकाश पडावा, आपलं मनमंदिर सकारात्मकतेच्या तेजाने उजळून निघावं, असं हे पुढचं गाणं. सादर करते आपल्या समोर कुमारी मानसी नाईक. नमस्कार, मी मानसी नाईक. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझा सध्या संगीत विशारदचा अभ्यास सुरू आहे आणि आज आपल्या समोर मनमंदिरा ही प्रार्थना सादर करण्याचा प्रयत्न करते. मनमंदिरा ते जाने हो, मनमंदिरा ते जाने उजळून घे साधका. मनमंदिरा ते जाने उजळून घे साधका. संवेदना संवादे समवेदना. मनमंदिरा ते जाने उजळून घे साधका. मनमंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखाका भोगी कुणी. तळहाताच्या रेषानी सहज सुखाका भोगी कुणी. स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. भर पंखातून स्वप्न उद्याचे, भर पंखातून स्वप्न उद्याचे. झेप घेरे पाखरा उसळून घे साधका. मनमंदिरा ते जाने उजळून घे साधका. मनमंदिरा मनमंदिरा मनमंदिरा. नी 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 सा सा नी 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 सा सा नी नी सा सा रे रे सा सा नी द प. म म प म प म प म प म प नी द प म ग रे सा नी द. रे रे सा नी रे सा रे रे सा दा. म प म प नी द प म प म प नी द प. प नी सा रे 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 प नी सा म ग रे. रे ग रे ग रे सा प नी द नी द प. रे ग रे ग रे सा रे 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 सा नी सा रे म ग रे सा नी द रे म प नी सा प नी सा प नी सा रे 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 ग रे ग रे सा नी नी नी. म प नी नी सा 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 नी सा सा नी सा सा नी रे रे नी सा सा नी म म रे ग ग सा रे रे नी सा रे रे सा नी सा नी सा नी सा प नी सा रे 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 म म ग ग रे रे ग रे सा सा रे प म ग रे ग ग रे सा नी सा रे रे सा नी सा रे नी द प. प म प नी सा 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 नी 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 रे रे
देसाई, कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोगचा कार्यकर्ता आहे. आज दिवाळी पहाट निमित्त आमची महिला आघाडी व सांस्कृतिक समिती कार्यक्रम सादर करणार आहे. हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे आमची महिला आघाडी व सांस्कृतिक समिती सादर करीत आहे, सातत्याने सादर करीत आहे. सातत्याने खंड न पडता एखादा कार्यक्रम सादर करणे यामागे मोठी तपश्चर्या आहे. त्याबद्दल मला आनंद आहे. कुडाळ देशकर सभागृहाचा एक उद्देश असा आहे की ज्ञातीतील व्यक्तींना अभिव्यक्तीसाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं. आपल्या ज्ञातीतील सर्व लोकांनी या व्यासपीठाचा हक्काने वापर करावा, लाभ घ्यावा. थोड्याच वेळात आपल्या सर्वांसाठी दिवाळी पहाट हा कार्यक्रम सादर करण्यात येईल. त्याचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय सांगो झाले काहीच या बाई, पुढे चाली नाही आवडीने. गर्भाचे आवडी, मातेचा डोहळा, तेथींचा जिव्हाळा, तेथे बिंबे. तुका म्हणे तैसा, ओतलासे ठसा, अनुभव सरिसा मुखाला. धन्यवाद. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. मन मेरा दीवानी. आहाहाहा. काय सुरेल गाणं गायले ना मानसी. कसं असतं, गाणं लक्षात राहतं, त्याचे संगीतकार लक्षात राहतात, गायक लक्षात राहतो, ते गाणं कोणावर प्रकाशित झालंय तेही आपल्या लक्षात राहतं. पण ते गाणं होण्यामागे त्यांच्या साथीला जे वादक असतात त्यांचं काय, ते लक्षात राहतात का? आता मी जर तुम्हाला विचारलं की तुमचं आवडतं गाणं कुठलं, तुम्ही पटपट सांगाल, पण त्याचे वादक कोण हे विचारलं तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल. वादक, त्यांच्याशिवाय गाणं कुठलं होऊच शकत नाही. म्युझिशियन्स. पु ल देशपांडेंनी, बरं या म्युझिशियन्सचे बरेच किस्से पण असतात. पु ल देशपांडेंच्या असामी असामी या पुस्तकात त्यांनी एक किस्सा सांगितलाय. आमचे बुवा भजनाला उभे राहायचे आणि म्हणायचे, सद्गुरु वाचोनी सापड्या ना सोया, धरावे ते पाया. बरं, हे गीत गाताना, हे भजन गाताना ते गपचूप मागे बघायचे, प्रेक्षकांची नजर चुकवून, आणि मागे पेटीवर बसलेल्या बेमट्याला म्हणायचे, बेमट्याशी यांच्या सूर गे मेलास की काय. आता हे पण ते इतक्या सुरात गायचे आणि त्यांची साथ बेमट्या इतक्या सुंदर द्यायच्या की प्रेक्षकांनाही कळायचं नाही त्यांनी काय फंबल मारलाय तो. असो, हा झाला किस्सा. पण आपले या पुढचं वादन करणारे जे वादक आहेत ते असं वाजवणार नाहीये. त्याची तबल्याची थाप आणि पायपेटीची लय तुमची दिवाळी नक्की स्वरबद्ध करतील. या पुढील वादन आपल्यासमोर सादर करतायत पायपेटीवर संकेत सामंत आणि त्याची साथ दिलेली आहे तबल्यावर आदित्य गोसावी यांनी. चला बघूया. नमस्कार, मी संकेत सामंत आणि मला तबल्याला साथ करतो आहे आदित्य गोसावी. आज आम्ही आपल्यासमोर देहाता शरणांगता आणि मर्मपंथातली ठेवली ही दोन नाट्यपद वाजवायचा प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या दोघांतर्फे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार रसिक मित्र, प्रत्यक्ष समुदायामध्ये न राहता आभासी पद्धतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद घेण्याचा हा पहिलाच प्रसंग. मी तुम्ही सर्वजण सगळे अनुभवत आहोत. महामारीपासून सुरक्षित अंतर ठेवून या कार्यक्रमाचा आनंद घेण्यापासून ही महामारी आम्हाला वंचित ठेवू शकत नाही आणि हाच त्या महामारीचा पराभव आहे. म्हणून या अनोख्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी द्विगुणित उत्साहात सहयोगाचा एक कार्यकर्ता या नात्याने आपणा सर्वांचे, खास करून कलाकारांचे हार्दिक स्वागत आणि दीपावलीच्या शुभेच्छा. शुभ दीपावली. काय उत्साही वाटतंय ना. सकाळी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून मी इथे आलोय आणि इतका सुंदर कार्यक्रम, स्वरांनी बहरलेला हा कार्यक्रम मी बघतो. आपल्या कार्यक्रमाचं नाव पण तसंच आहे ना, दिवाळी पहाट 2020 स्वर उमेद. हे स्वरच उद्यापासून लढण्याची, पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देणार. काय कसा वाटतोय मग कार्यक्रम? सुंदर का नाही? मला माहिती आहे तुम्ही मला वेडा म्हणाल, आजूबाजूला कोणी नाही आणि खुर्च्यांची कसला गप्पा मारतो. पण कसं आहे, आम्ही कलाकार जिकडे तिकडे प्रेक्षकाला बघतो. आता कसं झालंय, या कोविड पॅन्डेमिक सिच्युएशनने आपल्यामध्ये एक पडदा आणलेला. तुम्ही तिकडून ऐकताय, मी इथून बोलतोय. तुमच्या टाळ्या शिट्ट्या काय मला ऐकू येत नाही, त्यामुळे मी असूचलोय ते ऐकायला. म्हणून आपल्या यांना विचारलं, बरं एक कळलं का नाही तुम्हाला, बाजूबाजूला कोणी नाही तरी पण मी सोशल डिस्टन्सिंग पाळले खर्चांसोबत. बरं, तुम्हाला जर हा कार्यक्रम आवडत असेल, आवडला असेल, आवडणारच मला माहिती आहे, तर टाळ्या वाजवायच्या तर लाईक करायचं, शिट्टी वाजवायची तर कमेंट करायची आणि स्टँडिंग ओवेशन द्यायचं असेल तर शेअर करायचं. अशी तुमची दाद आमच्यापर्यंत पोहोचणार. चला, या कार्यक्रमात आता पुढे वळायची वेळ आलेली. कसं आहे, गाणं झालं, नृत्य झालं, वादन झालं, अजून एक मुख्य स्वरांचा भाग म्हणजे शब्द. ही लय ताल पकडायला शब्दही तसे असावे लागतात, त्यासाठी कवीही तसा असायला लागतो. पुढे आपल्यासमोर गोविंद नाईक सादर करतायत काही गजला आणि शेर. बघूया. नमस्कार. सर्वप्रथम सर्व रसिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कुडाळकर सहयोग डोंबिवलीने ही सुंदर अशी ऑनलाईन दिवाळी पहाट आयोजित केली आपल्या सर्वांसाठी, त्याबद्दल कुडाळकर सहयोगचे खूप खूप आभार. आणि मी गोविंद नाईक आपल्यासमोर काही खुसखुशीत आणि खमंग असे गझलांचे शेर घेऊन आलो आहे. तर सुरुवात करूया की एक दिवाळीवरचा एक शेर की स्पर्श होता तिचा दिवाळीचा. बघा, आपण दिवाळीला फराळ वगैरे करतो. तुम्हाला पुढच्या दिवाळीला फराळ करताना हा शेर नक्की आठवेल बघा, की स्पर्श होता तिचा दिवाळीचा, स्पर्श होता तिचा दिवाळीचा, काळजाचे अनारसे झाले. स्पर्श होता तिचा दिवाळीचा, काळजाचे अनारसे झाले. आणि हा एक रोमॅन्टिक शेर झाला एक. पण त्याचबरोबर अशीही लोक आहेत ज्यांच्या आयुष्यात अजिबात उजेड नाहीये. तर तो त्या आशयाचा एक शेर बघा, की तिथे जा जिथे फक्त अंधारते, तिथे जा जिथे फक्त अंधारते, उजेडात कसले दिवे लावता. तिथे जा जिथे फक्त अंधारते, उजेडात कसले दिवे लावता. आणि काही एक मतला आणि एक दोन शेर आणि मग एक दोन गजला सादर करतो. की हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही, हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही, श्वास नुसता येत जातो, गंध टिपता येत नाही. हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही, श्वास नुसता येत जातो, गंध टिपता येत नाही. आणि व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येक वेळी, व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येक वेळी. काळजाच्या भरवशावर प्रेम करता येत नाही, काळजाच्या भरवशावर प्रेम करता येत नाही. आणि पान अळवाचे तशी तू, थेंब पाण्याचा असा मी, पान अळवाचे तशी तू, थेंब पाण्याचा असा मी. भेट होते, स्पर्श होतो, पण बिलकता येत नाही.
हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही, श्वास नुसता येत जातो, गंध टिपता येत नाही. तर आपण सर्वांनी नुसतं जगण्यापेक्षा तो गंध टिपण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं आयुष्य अजून सुंदर बनवूया. एक गझल सादर करतो बघा की काय सांगू कमाल आहे ती, काय सांगू कमाल आहे ती, एक सुंदर मशाल आहे ती. काय सांगू कमाल आहे ती, एक सुंदर मशाल आहे ती. आणि रात्रभर वाट मी बघत बसतो, रात्रभर वाट मी बघत बसतो, चांदण्याचे टपाल आहे ती. रात्रभर वाट मी बघत बसतो, चांदण्याचे टपाल आहे ती. आणि आज उचकीच लागली नाही. बघा कोणी आठवण काढली की आपल्याला उचक्या लागतं असं म्हणतात की आज उचकीच लागली नाही, मग समजले खुशाल आहे ती. आज उचकीच लागली नाही, मग समजले खुशाल आहे ती. आणि काय आव्हान मी तिला देऊ, काय आव्हान मी तिला देऊ, जीवनाचा निकाल आहे ती. काय आव्हान मी तिला देऊ, जीवनाचा निकाल आहे ती. आणि उत्तरांनाच माहिती नाही, उत्तरांनाच माहिती नाही, एक अनवट सवाल आहे ती. उत्तरांनाच माहिती नाही, एक अनवट सवाल आहे ती. आणि रंगते मन तिच्याच रंगाने, रंगते मन तिच्याच रंगाने, आठवांचा गुलाल आहे ती. रंगते मन तिच्याच रंगाने, आठवांचा गुलाल आहे ती. आणि शेवटचा शेर आहे ह्या गझलेतला की ती कुठे रोज रोज सापडते, ती कुठे रोज रोज सापडते, ती कुठे रोज रोज सापडते, शायराचा खयाल आहे ती. ती कुठे रोज रोज सापडते, शायराचा खयाल आहे ती. काय सांगू कमाल आहे ती, एक सुंदर मशाल आहे ती, एक सुंदर मशाल आहे ती. अजून एक गझल सादर करतो की मी काय सांगू का खरी आहेस तू, मी काय सांगू का खरी आहेस तू, माझ्या भुकेची भाकरी आहेस तू, माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. आणि मी 2 ओळीतच तुला रेखाटले. आमच्या गझलकारांसाठी 2 ओळीमध्ये सर्व काही सांगून टाकायचं. 2 ओळीच्या शेरामध्ये की मी 2 ओळीतच तुला रेखाटले, मी 2 ओळीतच तुला रेखाटले, वाटायचे कादंबरी आहेस तू, वाटायचे कादंबरी आहेस तू. आणि प्रत्येक जण गाठायला बघतो तुला, प्रत्येक जण गाठायला बघतो तुला, हुलकावणारी शंभरी आहेस तू. सगळेच जण म्हणतात की आपलं आयुष्य 100 वर्षांचं, 100च्या पलीकडे. प्रत्येक जण गाठायला बघतो तुला, हुलकावणारी शंभरी आहेस तू. आणि दुनियाच सगळी बदलली आहे इथे, सगळं जगच बदलून गेलं सध्या. दुनियाच सगळी बदलली आहे इथे, पण नशीब माझे तू तरी आहेस तू. दुनियाच सगळी बदलली आहे इथे, पण नशीब माझे तू तरी आहेस तू. आणि उत्तुंग तू आहेस शिखर कळसाहूनही, की उत्तुंग तू आहेस कळसाहूनही, कारण तळाची पायरी आहेस तू. पायरी भक्कम तर कळसाला. उत्तुंग तू आहेस कळसाहूनही, कारण तळाची पायरी आहेस तू. आणि वाचून शकलो जन्मभर जागूनही, वाचून शकलो जन्मभर जागूनही, कुठल्या युगाची डायरी आहेस तू, कुठल्या युगाची डायरी आहेस तू. आणि अंधार आहे मी, अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या, अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या, माझ्यामुळे कोजागरी आहेस तू. अंधार आहे भोवतीचा मी तुझ्या, माझ्यामुळे कोजागरी आहेस तू. आणि अंदाज नाही लागला हातास, पण
अंदाज नाही लागला हातास, पण ओठास कळले बासरी आहेस तू. ओठास कळले बासरी आहेस तू. आणि शेवटचा शेर आहे या गझलेचा की मी देव समजू लागलो होतो तुला. मी देव समजू लागलो होतो तुला, पण मीर म्हणतो. मीर म्हणजे आमच्या उर्दू गझलेतला गालिब मीर. ही दोन उत्तुंग शिखर. मी देव समजू लागलो होतो तुला, पण मीर म्हणतो शायरी आहेस तू. मी देव समजू लागलो होतो तुला, पण मीर म्हणतो शायरी आहेस तू. मी काय सांगू का खरी आहेस तू. माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. माझ्या भुकेची भाकरी आहेस तू. खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी वैद्य पुष्कर नरहर प्रभू. नमस्कार, मी वैद्य पुष्कर प्रभू. तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी सुख समृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो. आ हा 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 हा. कविता, गझल, शेर यांनी जणू दिवाळी पहाटेला माहोलच बनवला नाही. गझल आणि शेर यांचं कसं असतं माहितीये का? ज्या माणसाला कधी प्रेमही झालं नाही त्याला देखील त्या विरहाचं दुःख काय असतं हेही समजावू शकतात. काय ते दिवस होते. असो, मी कशाला इमोशनल होते उगाच. दिवाळी पहाटेला इमोशनल कशाला व्हायचं. बरं, दिवाळी पहाटेवरून आठवलं, सन 2012 म्हणजे 8 वर्ष आधीपासून दिवाळी पहाट कुडाळ लष्कर सहयोग डोंबिवली या रंगमंचावर सादर करते. प्रल्हाद अडफडकर यांच्या मैफिलीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर योगेश रामदास, अपूर्वा गोखले, दीपिका भिडे आणि प्रसाद खापर्डे अशा कलाकारांनी इथे आपली कला सादर केली. प्रसन्न प्रभू तेंडुलकर हे कलाकार तर थेट कोकणातून इथे आपली कला सादर करण्यासाठी आले होते. रघुनंदन पणशीकर म्हणजेच सुप्रसिद्ध गायिका किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य असणारे. यांची मैफल तर इकडे प्रेक्षागृहात रसिकांनी अख्खी तुडुंब गर्दी भरूनच साजरी केली. त्याप्रमाणे त्यांच्या मैफिलीचा आस्वाद इकडे कुडाळ लष्कर रसिक प्रेक्षकांनी जिन्यात थांबूनही घेतला होता. हाऊसफुल असा हा शो इथे झाला होता. एवढी उत्तम अशी कलेची, संस्कृतीची परंपरा असणारी ही दिवाळी पहाट यावर्षी थांबू नये म्हणून ही शक्कल लढवून डिजिटल दिवाळी पहाट साजरी करण्याचा निर्णय आपल्या सहयोगीने घेतला. लगेच वळूया दिवाळी पहाट 2020 स्वर उमेदच्या पुढच्या कार्यक्रमाकडे. सध्या मंदिरं बंद आहेत नाही. आपल्यातले कित्येक प्रेक्षकांना सवय असेल की रोज सकाळी मंदिरात जायचं, मगच दिवसाची सुरुवात करायची. आता भक्ती रसातून आपल्याला देवाच्या द्वारी घेऊन जायला पुन्हा एकदा अभय सामंत येत आहेत. बरं, अभय सामंतांविषयी विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी देखील याआधी इथे या रंगमंचावर दिवाळी पहाटेत आपलं गायन सादर केलं. चला त्यांच्या भक्तिरसात रममाण होऊन जाऊया. देवाची ये द्वारी. तेणे मुक्ती
दीपावलीच्या दिनी सर्वांचे मंगल हो हीच कामना मनी. तुम्हा सगळ्यांना प्रभू कुटुंबाकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सुरेल अशा या गाण्यानंतर आता वेळ झालेली आहे पुन्हा नृत्याचा आस्वाद घ्यायची. यानंतर आपली नृत्यकला सादर करण्यासाठी येते आहे अनमोल पोतनीस. अनमोल गेली 10 वर्ष नृत्यालंकार डॉक्टर ऋषाली शशांक दापके यांच्याकडे कथ्थक शिकते. बघूया अनमोल पोतनीसचा पुढचा परफॉर्मन्स. नमस्कार, मी अनमोल तुषार पोतनीस. माझ्याकडून सर्व गुरुजनांना व रसिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. मला आज दिवाळी पहाट या कार्यक्रमात माझं नृत्य सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी कुडाळ देशकर सहयोग डोंबिवली यांची आभारी आहे. मी गेली 10 वर्ष माझ्या गुरु डॉक्टर ऋषाली शशांक दापके यांच्याकडे कथ्थक नृत्याचे विधिवत प्रशिक्षण घेते. आज माझ्या नृत्याची सुरुवात मी टाइम्स म्युझिक पब्लिश्ड बुरी नजर से रक्षण या अल्बममधील उदय भवाळकरजी यांच्या आवाजातील माता कालिका स्तुतीने करेन व त्याआधी माझ्या गुरूंच्या आवाजातील एक परण सादर करेन. माता कालिका स्तुतीनंतर प्रस्तुत करते विलंबित 3 ताल. ह्या रेकॉर्डिंगमध्ये तबल्याची साथ केली आहे श्री स्वप्नील भिसेजी यांनी, संवादिनीची साथ केली आहे श्री अतुल फडकेजी यांनी. माझ्या सौभाग्याने पठंत करतात माझ्या गुरु डॉक्टर ऋषाली शशांक दापके. प्रस्तुत करते विलंबित 3 ताल.
दिन धा धा किडतक धा दिन 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 धा 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 दे धा दिन 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 धा धा किडतक धा दिन 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 धा धा दिन 1 2 3 4 5 किड धा धा किड धा 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 किड धा किड धा किड धा 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 किड धा किड धा 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 दिन 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 धा धा किडतक धा दिन 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 धा 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 ते थे 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 ता थे या त ता थे या त ता थे या त धा थे 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 ता धा दिन ताकिट 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 धा धा दिन 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 धा धा किडतक धा दिन ताक ताक ताकिट ताक ताकिट ताक दिन ताक ताक ताकिट ताक ताकिट ताक दिन ताक ताक ताकिट ताक ताकिट ताक दिन धा धा दिन 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 धा धा किडतक धा दिन 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 धा धा किडतक धा दिन 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 अमर धा त क ढुंग गा धा गे री गे ता ता दिन ता रे ता किड धा ध का ढुंग गा च की टी त ता धा दी टी क ता ग दी ग न ता थे त ध थे आ थे त ध थे थे ता थे ता थे 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 त त धा ध क ढुंग गा धा गे दी गे ता धा दिन ता रे ता किड धा ध का ढुंग गा धा किड ता रे ग धा ग दी ग न ता थे ता थ थे आ थे ता थ थे 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 ता थ धा थे 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 ता थ धा ता 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 धा ता
विलंबित लाईनंतर प्रस्तुत करते 3 ताल द्रुतलय. ह्या रेकॉर्डिंगमध्ये तबल्याची साथ केली आहे श्री रोहित देवजी यांनी, संवादिनीची साथ केली आहे श्री अतुल फडकेजी यांनी व पठंत करतायत माझ्या गुरु डॉक्टर वृषाली शशांक दापके. प्रस्तुत आहे द्रुतलय. Hey,
धृतलेनंतर भावांगात प्रस्तुत करते डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडेजी यांची राग रष्टांजली सीडी मधील एक ठुमरी. छेड़ो ना मोहे श्याम कन्हैया, 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 छेड़ो ना मोहे श्याम कन्हैया. विनती करत मोहे जाने दे, विनती करत मोहे जाने दे, छेड़ो ना शेवट करते. बाटने माझ्या पूर्ण सादरीकरणात जे काही आपल्याला आवडलं असेल तो माझा गुरूंचा आशीर्वाद आहे आणि जर काही चुकल्यासारखं वाटलं असेल तर ती माझी चूक समजून मला माफ करा. शेवट करते पदन्यासाने.
कमाल परफॉर्मन्स होता ना. काय एक्सप्रेशन, काय एनर्जी. जवळजवळ तिची 10 वर्षाची नृत्य साधना तिने 15 मिनिटात तुमच्या समोर सादर केली. आवडली का नाही? अनमोलला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि वळूया लगेच आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. स्वर उमेद म्हणजे संगीताचा, नृत्याचा कार्यक्रम हे तर समोर आहे. पण संगीताचे बरेचसे प्रकार आहेत. त्यातला एक महत्वाचा प्रकार म्हणजे नाट्य आणि संगीत याला एकत्र करून एक मिलाप सादर होणारा म्हणजे नाट्यसंगीत. संगीत मानापमान या संगीत नाटकातील एक नाट्यपद आपल्यासमोर सादर करायला येते पुन्हा. मानसी नाईक. जोरदार टाळ्या घरच्या घरी. नमस्कार. आता या नवनवल नयनोत्सव हे नाट्यपद सादर करण्याचा प्रयत्न करते.
सुंदर अशा या नाट्यसंगीतानंतर वेळ आली आहे आता शेवटाकडे वळायची. शेवटची एक प्रार्थना ती आपल्यासमोर सादर करतायत सौ पौर्णिमा खानोलकर आणि सौ स्मृती सामंत. आपलं घर करिअर जपून गाण्याच्या कलेची साधना या दोघी करतात. सौ वासावरी पुराणिक यांच्याकडे या गायन शिकतात. सध्या आपल्या आजूबाजूची सिच्युएशन कशी आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. 2020 कसं गेलं हेही वेगळं सांगायला नको. पण हरकत नाही, हळूहळू सगळं उघडतंय, पुन्हा चालू होत आहे, पुन्हा नवं जगण्याची नवी उमेद आपल्याला सर्वांना मिळते. त्यासाठीच आपल्याला पुन्हा बुद्धी द्यावी, आपण ह्या जवळजवळ कोरोनारूपी लढाईतून यशस्वी होऊन बाहेर निघावं, हा विश्वास द्यावा. यासाठीच ही प्रार्थना. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयाचा सारथी. हरवले आभाळ ज्यांचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयाचा सारथी. साधना करीते तुझीचे, साधना करीते तुझीचे, नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना. तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे.
लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखासया पडते नवे पंखासया पडते नवे झेपावड्या आकाश रे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ऱ्हास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे काय मंडळी, झाली का नाही प्रसन्न दिवाळी पहाट साजरी? स्वर उमेद 2020 डिजिटल दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली यांनी. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांची नावं तुम्हाला सांगतो. कथ्थकचं सादरीकरण केलं होतं कुमारी अनमोल पोटनीसने. त्याचप्रमाणे नांदी सादर केली होती कुमारी प्रचिती सामंत. वादनाचा विष्कार सादर केला होता कुमार संकेत सामंत आणि कुमार आदित्य गोसावी यांनी. त्याचप्रमाणे नाट्यसंगीत सादर केलं होतं श्री अभय सामंत यांनी. गझल आणि कवितांचं सादरीकरण केलं होतं श्री गोविंद नाईक यांनी. आणि शेवटची प्रार्थना आपल्यासमोर सादर केली होती सौ पौर्णिमा खानोलकर आणि सौ स्मृती सामंत यांनी. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं होतं स्वप्नील आसगावकर यांनी. मिक्स या कार्यक्रमाचं संकलन करणार आहेत श्री अमोल नेरुरकर. आणि हा कार्यक्रम होण्यामागे त्याचा टेक्निकल सपोर्ट तांत्रिक विभाग सांभाळलाय कुमार हर्षद महाजन, श्री संजय देसाई, श्री किरण पाटील आणि कुमार वेदांत महाजन यांनी. डिजिटल दिवाळी पहाट उत्तम संपन्न झाली असं मी तरी मानतोय. तुम्हालाही वाटतंय ना? तर असंच सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो. आणि पुन्हा पुढच्या वर्षी लखलखाटात आणि पुन्हा जल्लोषात याच सभागृहात दिवाळी पहाट जल्लोषात साजरी करूया अशी बाप्पाकडे प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. सर्वांनी आपापली काळजी घ्या.